नमस्कार मंडळी. तर आज होता गुरुवार आणि ना आज आम्ही इडली केली होती. कारण बऱ्याच दिवसानंतर केली होती. मी गावाला गेलेले तेव्हा पण केलेली, पण आत्ता परत केली. तर आम्हाला खूप इडली, डोसा वगैरे हे सगळ्यांनाच आवडतं. तर आमच्या आईंनीच हे सगळं म्हणजे जे काय आहे ना बाकीचं ते सगळं आमच्या आईंनी केलेलं. मी फक्त कुकर लावायचं आणि त्यातले इडले काढायचे एवढंच माझं काम असतंय. बाकी काही नाही. तर माझ्या खूप मैत्रिणींना वाटतं की मी काम नाही करत आहे, पण असं काही नाहीये. तर हे आपलं सांबर आहे. तर हे सांबर बघा. आहाहा! वास तर असला भारी येत होता ना, बास रे बास. आणि ही आपली चटणी एकदम भारी. नारळाची होती आणि मी नंतर आहे ना जेवायला वगैरे घेतलं होतं. जेवण वगैरे झालं आणि म्हणलं की आता आपली लादी पुसून घ्यावं, कारण मी रोजच पुसते. ते मला चैन नाही पडत, की एकदा जरी एक दिवस जरी लादी नाही पुसली तरी मला चैन नाही पडत. तर मी काय केलं, मी लादी पुसली आणि हा पडला होता आणि घसरला होता. म्हणून आहे ना इतका रडत होता की बास रे बास. नंतर गुरुवार होता आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना आम्ही 6 वाजता अगस्त्यला बोललो की चल आपण मंदिरात जाऊन येऊया स्वामींच्या. तर आम्ही तिथे गेलो वगैरे आणि पाय वगैरे पडलो. तुम्ही बघितलंच असेल अगस्त्य कसा पाय पडत होता. ते झाल्यानंतर इथे शेजारीच आहे ना गणपतीचं मंदिर आहे. इथे गणपती बाप्पा आहेत आणि ते साईबाबा सुद्धा आहेत. तर शेजारीच आहेत. तर तिथे पण आम्ही ना पाय वगैरे पडलो, दर्शन वगैरे घेतलं आणि प्रसादाला ना इकडे साईडला ना रांग वगैरे पण लागली होती. तर आम्ही बोललो की आता प्रसाद वगैरे घेऊया आणि बसूया थोडा वेळ. तर अगस्त्य आणि मी बसलो आणि तिथे ना लाडू आणि थोडेसे चिप्स दिले होते आम्हाला. तर अगस्त्य ना चिप्सच खात होते कारण त्याचे फेव्हरेट आहेत खूप चिप्स. तर आम्ही स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो आम्ही घरी. चलो बाय.